आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी येते बीडमधून। कृष्णा आंधळे हा बीड पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आलाय। 1.5 महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामधल्या आरोपींपैकीच एक आहे कृष्णा आंधळे आणि तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। अखेर पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आणि माहिती सांगणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचं सांगितलंय। तपास यंत्रणांना तो गुंगारा देतोय आणि त्यामुळेच आता त्याला फरार घोषित करण्यात आलाय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आपण बघतोय आंधळेला शोधण्याचे बरेच प्रयत्न झाले, मात्र प्रयत्न फोल ठरतायत। अखेर फरार घोषित करण्यात आलेले, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं तर सुरुवातीला वाल्मिक कराड हा शरण आला, त्यानंतर सुदर्शन घुलेला पकडण्यात आलं। ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना शेवटचा खुनातील आरोपी जो आहे तो कृष्णा आंधळे, तो अजूनही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना सापडत नाहीये। तो मोबाईल वापरत नाही, तो टेक्नॉलॉजीचा वापर करत नाही, त्यामुळे त्याला ट्रॅक करणं अडचणीचं जात होतं। अनेक ठिकाणी शोध घेऊन आपण जर बघितलं तर CIDचे 9 पथकं आणि म्हणजेच 150 अधिकारी या सगळ्या जे आहेत तर त्या कृष्णा आंधळेचा शोध घेत होते, मात्र तो अजूनही सापडत नाहीये। शेवटी पोलिसांनी कृष्णा आंधळेला जे आहे तर फरार घोषित केलंय। एवढंच नाही तर त्याला शोधून देणाऱ्या किंवा त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे आणि त्याचं नाव गुपित ठेवण्यात जाणार असल्याची माहिती जी आहे तर पोलिसांकडून मिळते। त्यामुळे अनेक दिवसांपासून ज्या शेवटचा आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याचा शोध पोलीस घेत होते, मात्र अखेर त्याला फरार घोषित करावं लागेल। एक गोष्ट मात्र यातून सांगता येईल ती म्हणजे CID सारखी तपास यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत असताना CIDला देखील हा जो आहे तर आरोपी सापडत नाहीये। त्यामुळे तो नेमका कुठे गेलाय, तो महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राच्या बाहेर आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे त्यानुसार कृष्णा आंधळेकडे पासपोर्ट नाहीये, त्यामुळे तो देशातच असण्याची शक्यता आहे। मात्र तो कुठे आहे याचा थांग पत्ता अजूनही तपास यंत्रणेला लागत नाहीये, CIDला देखील लागत नाही। शेवटी आता पोलीस यंत्रणेकडून कृष्णा आंधळेला जे आहे तर फरार घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देखील दिले जाणार आहे। अगदी, मात्र ही नामुष्कीच म्हणावी लागणार आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस शोध घेत आहेत, शेकडोंच्या संख्येने पोलीस शोध घेत आहेत आणि संपूर्ण राज्यातच काय देशभरात सुद्धा आपण या सगळ्या संदर्भातले फोटो सुद्धा पोलिसांनी दिलेले आहेत, मात्र हा शोध लागू शकला नाहीये। फरार घोषित करण्याची वेळ ही अर्थातच पोलिसांसाठी नामुष्की म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।